आणि आता पुन्हा एकदा आपण जातोय पनवेल खांदा कॉलनी या परिसरामध्ये। त्या ठिकाणी दिलीप देसले यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेला आहे। जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झाला, ज्याच्यामध्ये पनवेलमधल्या दिलीप देसाई यांचा देखील समावेश होता। दिलीप देसले यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी पोहोचलाय। त्यांच्या कुटुंबियांनी, मित्रपरिवारानं आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी देसले यांच्या घरी एकच गर्दी केली आहे। दिलीप देसले यांचं अखेरचं दर्शन घेण्याकरता त्यांच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील सगळीच जण आता पनवेल या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। पहलगाम या ठिकाणी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये दिलीप देसले हे देखील मृत्युमुखी पडले। दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये 26 जणांना मृत्यू आला। दहशतवादी हल्ल्याविरोधात संपूर्ण देशामधूनच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील निषेध व्यक्त केला जातोय। एक संतापाची लाट आपण संपूर्ण देशामध्ये आणि परदेशामध्ये देखील पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पनवेलचे प्रतिनिधी साहिल रेळेकर आता माझ्या सोबत आहेत। साहिल, एकूणच अतिशय दुःखद घटना, दुःखद स्थिती, आणि आता आपण ज्या भागामध्ये आहात मला कल्पना आहे त्या ठिकाणची स्थिती आता कशी असणार आहे। एकूणच या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय। पनवेल या ठिकाणी आता आपण आहात, ज्या ठिकाणी दिलीप देसले यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेला आहे। एकूणच काय सांगता येईल? निश्चितच आपण पाहतोय काल काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला। 27 जण यामध्ये समाविष्ट होती। त्यामध्ये 6 जे महाराष्ट्रातील जे पर्यटक मृत्युमुखी पडले होते त्यामध्ये पनवेलचे दिलीप देसले या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते। नुकताच जी त्यांचा नवीन पनवेल येथील निवासस्थानी या ठिकाणी पार्थिव आलेले आपण या ठिकाणी बघतोय। या जी ठिकाणी स्वतः मंत्री दादा भुसे देखील कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। रायगडचे जिल्हाधिकारी आहेत, स्वतः किशन जावळे हे देखील आहेत। पनवेलचे आमदार या ठिकाणी, सर्व राजकीय व्यक्तींसोबतच आपण पाहतोय पनवेलची सर्व मंडळी, मग जी राजकीय असतील किंवा सामाजिक असतील, सर्व क्षेत्रातले त्यांचा मित्र परिवार असेल, या ठिकाणी आपण पाहतोय सर्व अलोट गर्दी अशी जमलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। दिलीप देसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठा जनसागर उसळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये दिलीप देसलेंना या ठिकाणी निरोप दिला जातोय। तर निश्चितच हा जो भ्याड हल्ला झालेला आहे या हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला जातो। आपण एकंदरीत ही सर्व चित्र पाहतोय। हेच ते दिलीप देसलेंचं निवासस्थान आहे नवीन पनवेल येथील। जी त्यांच्या राहत्या घरी या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रशांत सर। जी धन्यवाद साहिल, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीकरता।